Welcome aboard Cricket and much more. So dear friends, आजपासून दुसरा कसोटी सामना सुरू होतोय. पहिल्या कसोटी सामन्यात आपला दारुण पराभव झाला. खरं तर जिंकायची संधी आपल्याला शेवटच्या सेशनपर्यंत होती, पण ती आपण घालवली. आता आजपासून दुसरा जो सामना सुरू होत आहे तो होतो एजबस्टनला. एजबस्टनचा आपला रेकॉर्ड अजिबात चांगला नाही आहे. आत्तापर्यंत एकही सामना आपण एजबस्टनला जिंकलेला नाही आहोत, पण या सिरीजमध्ये राहायचं असेल तर हा सामना आपल्याला जिंकावाच लागेल. आणि हा सामना जर जिंकायचा असेल तर टीममध्ये काही चेंजेस नक्कीच अपेक्षित आहेत. आता असं आहे ना की इंग्लंडचा सध्याचा जो संघ आहे हा संघ कसोटी सामन्यामध्ये 4th इनिंग चेसरमध्ये एक्सपर्ट आहे. काय वाटेल ते टार्गेट द्या त्यांना, दे विल गो फॉर इट. ते शटर डाऊन करून ड्रॉसाठी कधीच जाणार नाही. बघा, आपला जो संघ आहे इतका सुस्थितीत होता. 5 शतकं झाली होती. पहिल्या डावात 550 धावा झाल्या होत्या, दुसऱ्या डावात 350पेक्षा जास्त धावा होत्या, आणि त्यांना आपण जे विनिंग टार्गेट दिलं होतं ते 471 धावांचं होतं. 371 धावांचं होतं. हे जे विनिंग टार्गेट आहे हे खूप कमी वेळात चेस झालं आहे, एवढं मोठं विनिंग टार्गेट. त्यामुळे थोडं गाफील राहिलो का काय झालं माहीत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे लिथल वेपन आहे बुमरा, सेकंड इनिंगला बुमरास्त्र काही चाललं नाही. आणि बघा, हा सामना जेव्हा झाला त्यानंतर बटलरचं एक स्टेटमेंट आहे, 450 काय तुम्ही 450 दिले असते तरी आम्ही चेस केले असते. आता या स्टेटमेंटमध्ये खरं तर वल्गना नाही आहेत, ही वस्तुस्थितीच म्हणायला लागेल. आज हा इंग्लंडचा संघ असा आहे की दिस टीम विल गो फॉर इट. व्हॉट एव्हर टार्गेट यू सेट, दिस टीम विल गो फॉर इट. आणि त्यांची सुरुवातीची जोडी एवढी जबरदस्त आहे, डकेट आणि क्रॉले. ते जे काही टार्गेट संघासमोर आला असेल त्याच्यातले निम्मे धावा जवळजवळ ते दोघंच करतात. मग उरलेल्या धावा बाकीचं 4-5 विकेट करतात, जिंकतात. म्हणजे असं चाललं आहे त्यांचं. त्याला जर खीळ बसवायची असेल आपल्या संघाला तर बघा, आपला संघ बॅटिंगमध्ये कमी पडला असं नाही म्हणता येणार. कारण जेव्हा तुम्ही 550 आणि 350 असे स्कोअर करता तेव्हा तुम्ही बॅटिंगमध्ये नाही कमी पडलेला आहात. मग प्रॉब्लेम येतोय कुठे? बघा, साधं लॉजिक आहे, सिम्पल प्रिन्सिपल. इफ यू हॅव टू विन अ टेस्ट मॅच यू हॅव टू टेक 20 विकेट्स. 20 विकेट्स घेण्यामध्ये आपण पहिल्या सामन्यात कमी पडलो. त्याला कारण बॅटिंग हे करण्यासाठी, सखोल करण्यासाठी विकेट टेकर बॉलर आपल्या संघात फक्त मला तर वाटतं एकच होता, बुमरा. आता असं आहे ना की हा सामना तुम्हाला जिंकून जर बरोबरीत यायचं असेल तर बॅटिंग साईडमध्ये फारशा बदलाची गरज नाही आहे. त्यातूनही साई सुदर्शन आणि हे करून दोघंही फेल गेलेले आहेत. त्यांना संधी मिळणं आवश्यक आहे. पण आता जर सामना जिंकायचा असेल तर काही कठोर निर्णय घ्यायला लागतील. त्या कठोर निर्णयापैकी एक म्हणजे सिराजला बसवणं. कारण सिराज चांगला बॉलर आहे, कबूल आहे. रोहित म्हटल्यासारखं तो सुरुवातीला विकेट नाही घेऊ शकत आहे, एंडच्या विकेट्स पण नाही घेऊ शकत आहे. विकेट पडत नाहीत त्याला, थोडी मेहनत घ्यायला हवी. प्रसिद्ध कृष्णाने विकेट घेतले असले तरी धावा पण खूप दिल्या. म्हणजे बॉलिंग साईडमध्ये टिक फक्त एकाच ह्याच्यावरती आहे, नावावरती आहे, ते म्हणजे बुमरा. बुमराला समोरून साथ मिळत नाही आहे. शामी होता तेव्हा हा प्रश्न येत नव्हता. बुमरा आणि तिकडून शामी म्हणजे खरोखरच लेदल होतं. पण शामी फिट नाही आहे, तो नाही आहे. बुमरासुद्धा आजच्या मॅचला आहे की नाही या क्षणापर्यंत माहीत नाही आहे. थोड्याच वेळात खरं तर सामना सुरू होईल. पण हा व्हिडिओ मी बुमरा आहे सामन्यामध्ये असं गृहीत धरून करतोय. तर बुमराच्या समोर आता हे निश्चित आहे की मॅच जिंकायची असेल तर 20 विकेट घ्यायला हव्यात. आणि 20 विकेट जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तुमच्या गोलंदाजीमध्ये वैविध्य हवं. त्याच्यासाठी बुमराला साथ द्यायला समोरून अर्शदीप पाहिजे आणि स्पिनर हवाच. आणि बेस्ट स्पिनर जर म्हणजे कुलदीपच आहे. कुठल्याही याच्यावर विकेट घेणारा स्पिनर आपला कुलदीपच आहे. कुलदीपला तुम्ही घेतलंच पाहिजे. एक जागा त्याची तुम्ही कशी केली पाहिजे. आता गेल्या सामन्यामध्ये बघा, शेवटच्या 6 विकेट 30 धावामध्ये आणि 7 विकेट 40 धावामध्ये जे काही झालं ते कुठेतरी खालच्या फलंदाजाने थोडं रन स्कोअर करायला हव्यात. आणि गोलंदाजीत वैविध्य आणण्यासाठी बुमरा, त्याच्यासोबत राईट आर्म नंबर 1 बॉलर बुमरा,
लेफ्ट आर्म स्विंग यॉर्कर टाकणारा बॉलर अर्शदीप. तिसरा तुम्ही ह्याला घ्या, शार्दूल ठाकूरच्या ऐवजी ह्याला घ्या, नितीश रेड्डीला घ्या. म्हणजे तो काही ओव्हरसी टाकू शकेल, बॅटिंग खालच्या बॅटिंगमध्ये डेप्थ येईल. त्यानंतर चौथा जो मेन स्पिनर आहे तो जडेजाचं सुद्धा काय विचार करायला लागेल. जडेजाच्या ऐवजी मला तरी प्रामाणिकपणे असं वाटतं की कुलदीप, ऑफकोर्स कुलदीप, आणि कुलदीपच्या बरोबर वॉशिंग्टन सुंदरला संधी द्यावी, कारण व्हरायटी येते बॉलिंगमध्ये. कुलदीप लेफ्ट आर्म रिस्ट स्पिनर आणि हा ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर. आणि वॉशिंग्टन सुंदरला जर घेतलं तर जे खालचे जे तळाचे फलंदाज आहेत त्यांना घेऊन तो खेळतो. म्हणजे शेवटच्या 6 विकेटच्या 40 धावामध्ये 7 विकेट 30 धावा वगैरे असं काही नाही होणार आणि कॉम्पिटेटिव्ह मॅच होईल. माहीत नाही टीम काय सेट झालेली आहे, पण एक गोष्ट नक्की, सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 20 विकेट घ्यायला हव्यात. 20 विकेट घ्यायला हव्यात जर हव्या असतील तर तुमचे स्पेशलिस्ट बॉलर हवे. म्हणजे जो बॅटिंग पण चांगली करतो म्हणून बॉल नाही हे नाही चालणार. एकेकाळी तुम्हाला आठवतं आहे का वेस्ट इंडिजची जेव्हा रिचर्डची वगैरे टीम होती तेव्हा खणखणीत 5 बॅट्समन, खणखणीत 5 बॉलर आणि एक चांगला विकेट किपर. तसंच थोड्याफार फरकाने ऑस्ट्रेलियाकडे असायचं. आणि बघा वेस्ट इंडिजच्या सगळी भिस्त जरी ह्याच्यावर असली फास्ट बॉलिंगवरती तरी लान्स गिब्स त्यांचा कायम असायचा. टेस्ट हिस्ट्रीमध्ये पहिली 300 विकेट स्ट्रेच करणारा लान्स गिब्स वेस्ट इंडिजचा स्पिनर. त्यानंतर मग पुढे रेकॉर्ड्स होत गेले. तर प्रत्येक संघ आपला जो स्पेशलिस्ट स्पिनर असतो त्याला 11मध्ये स्थान देतोच. आजच्या घडीला आपला स्पेशलिस्ट स्पिनर कुलदीप आहे, त्याला स्थान मिळायला हवं. आता गंभीर अँड कंपनी काय हे घेते माहिती नाही, कुठली टीम सिलेक्ट करते कसं करते. बरं, बुमराचं जे वर्कलोड मॅनेजमेंट आहे त्याप्रमाणे बुमरा खेळणार आहे की नाही माहिती नाही. बुमरा नसेल तर आव्हान आणखीनच अवघड होणार आहे. ठीक आहे, इररिस्पेक्टिव्ह ऑफ एव्हरीथिंग आपण आपल्या टीमला पाठिंबा दर्शवूया आणि आपण अशी आशा बाळगूया की जो काही संघ सिलेक्शन निवड समिती हे करेल, प्रेझेंट करेल, तो संघ हा सामना जिंकून सिरीजमध्ये बरोबरी करेल आणि सिरीजला मजा येईल. बऱ्याच मंडळी भेटूया एजबस्टनला. टिल देन बाय. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. भेटूया तर.